अहिल्यानगर शहरातील स्वर्गीय तन्वी रासनेच्या कुटुंबियांना आमदार संग्राम जगताप यांनी शासनाकडून 4 लाखांची मदत मिळवून दिली आहे। मागील मे महिन्यामध्ये शहरालगत ढगफुटी सदृश पावसानं हाहाकार माजवला होता। यात सारसनगर येथील तन्वी केदार रासने या 18 वर्षीय युवतीचा अंगावर स्लॅब कोसळून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेनं तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता। तर परिसरातील नागरिकही तन्वीच्या जाण्यानं शोक व्यक्त करत होते। तन्वीने नुकतीच 12वीची परीक्षा दिली होती। तिला 86% गुणही मिळाले होते। तर अभ्यासात हुशार असणारी विद्यार्थिनी म्हणून तन्वीची ओळख होती। रासने कुटुंब हे सदन असून त्यांनी मुलीच्या नावे ट्रस्ट स्थापन केले। त्या माध्यमातून आता गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जाणार आहे। रासने कुटुंबियांनी सामाजिक उपक्रमाचा घेतलेला निर्णय समाजासाठी दिशादर्शक आहे अशी भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली आहे। स्वर्गीय तन्वी केदार रासने कुटुंब यांना शासनाच्या माध्यमातून 4 लाख रुपये आर्थिक मदतीचा धनादेश आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आलाय। यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, वडील केदार रासने, आई वैशाली रासने आदी उपस्थित होते। तर आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून आमच्या कुटुंबियांना 4 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे। मात्र ही मदत मुलगी स्वर्गीय तन्वी रासने हिच्या नावे फाउंडेशन स्थापन करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जाणार आहे। जोरदार पावसामुळे स्लॅब कोसळून मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला। दरम्यान आमदार संग्राम जगताप, माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे आणि परिसरातील नागरिकांनी तातडीने मदत मिळवून दिली आणि आधार देण्याचं काम केले अशी भावना वडील केदार रासने यांनी व्यक्त केली। तर सारसनगरमध्ये आपत्कालीन परिस्थितीत तन्वी रासने या 18 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला। या कुटुंबांना शासनाच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी शासनाकडे पाठपुरावा केला आणि त्यानंतर शासनाने तातडीने मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून 4 लाख रुपयांची आर्थिक मदत बँक खात्यावर जमा केली असल्याची माहिती प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी दिली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।